नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारमध्ये. आज आपण पाहणार आहोत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक नंबर भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. रक्त सांडले भूमीसाठी, शौर्याची ही गाथा आहे. स्वातंत्र्याच्या या सूर्यप्रकाशात झुकतो माझा माता आहे. नव्या युगाची, नव्या विचारांची घेऊया ही आण. अखंड राहो जगात माझ्या भारताची शान. अखंड राहो जगात माझ्या भारताची शान. माझ्या देशप्रेमी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा किंवा सुट्टीचा नाही, तर हा दिवस आहे 150 वर्षाच्या गुलामीच्या साखळदंड तोडून मिळालेल्या विजयाचा. आपण आज ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतोय त्यासाठी हजारो वीरांनी प्राणांची आहुती दिली आहे. लोकमान्य टिळकांची स्वराज्य ही सिंहगर्जना, महात्मा गांधीजींची अहिंसा, नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना आणि वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हसत फासावर चढणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांच्या त्यागातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला तिरंगा आकाशात अभिमानाने फडकला. आज आपला भारत शेतातील नांगरापासून ते चंद्रावर चांद्रयान पोहोचण्यापर्यंत पुढे गेला आहे. पण आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आजच्या काळात खरी देशभक्ती म्हणजे काय? सीमेवर जाऊन गोळी खाणे हीच फक्त देशभक्ती नाही. परिसर स्वच्छ ठेवणे ही देशभक्ती आहे. पाणी आणि वीज वाचवणे ही देशभक्ती आहे. महिलांचा सन्मान करणे ही देशभक्ती आहे. आणि जात धर्म बाजूला ठेवून मी प्रथम भारतीय आहे ही भावना जपणे हीच खरी आजची देशभक्ती आहे. ज्या दिवशी देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित राहील आणि प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल, त्याच दिवशी आपल्या क्रांतिकारकांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. जाता जाता एवढेच म्हणेन, राखूया जपून स्वातंत्र्य हे प्राणांपेक्षाही जास्त. राखूया जपून स्वातंत्र्य हे प्राणापेक्षाही जास्त. कधीही होऊ देणार नाही ह्या भारताचा सूर्यास्त. कधीही होऊ देणार नाही या भारताचा सूर्यास्त. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.